नमस्कार मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत. सॉरी, सकाळ बोलता नाही येणार कारण की 10 मिनिटच राहिलेत 12 वाजण्यासाठी. रात्री ॲक्च्युली झोपायला उशीर झाला. एडिटिंग करत बसलो होतो, पण एडिटिंग काही कंप्लीट झाली नाही कारण की झोप एवढी होत होती. दमलो भरपूर होतो. त्यामुळे आज मी सकाळी उठलो 9 वाजता आणि एडिटिंग कंप्लीट करत बसलो पहिली. आता रेंडरिंग आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. व्हिडिओ अपलोड करायला टाकायचा आहे. आज संध्याकाळी हा व्हिडिओ अपलोड होईल. तुम्ही बघितलाच असेल. जर नसेल बघितला तर तुम्ही तो पहिला बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. सो मंडळी, आज आपण कंप्लीट ते खोड तयार करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर त्या वरच्या फांद्या जो आपण मी तारेने बनवत होतो त्याही कंप्लीट करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आईसोबत आपण डीमार्टला जाणार आहोत. त्यामुळे आजचा थोडासा वेळ डीमार्टला जाईल आणि मग बाकीचं राहिलेलं काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो रात्री एडिट करायचा आहे. सो मंडळी, वेळ न लावता आपण आपल्या डेकोरेशनची आता तयारी करूयात. आज लाडू बनवले. आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे. सो काही मी पाडलेल्या आहेत शंकरपाळ्या आणि आई आता तळायला घेते. एक घाणा तिने घेतला आहे शंकरपाळ्याचा. आता मी ही एक शंकरपाळी तुम्हाला पाडून दाखवतो. विष्णूचं आवडतं फूल म्हणजे पारिजातक आणि पारिजातक मलाही लहानपणापासून आवडतं. आमच्या हरुबाईचं दुकान होतं ना, त्याच्या अलीकडे पहिले ना पारिजातकाचं एक झाड होतं. सकाळी शाळेत जाता जाताना मी नेहमी फुलं वेचायचो कारण की ती रात्री उमलत आणि सकाळी त्यांचा पूर्ण सडा असा जमिनीवरती पसरलेला असतो फुलांचा. अजिबात आमच्या आईला करपलेलं तर अजिबात आवडत नाही. एकदा का शंकरपाळ्या काय पदार्थ जरी खराब झाला तर बिचारी महिनाभर तेच विचार करत असते. बरोबर ना? बरोबर की? बरोबर. आपण एवढे मेहनतीनं करतो तर चांगलं आलंच पाहिजे. आपल्या मार्गात काय करते ती करंजे आणि सुंटवडा आणि लह्या हाच प्रसाद वाटते ती. अच्छा, अष्टमीला 2 करंज्या आणि सुंटवडा द्यायचा. कोणी येईल त्याला पण तेच द्यायचं आणि प्रसाद म्हणून तेच वाटायचं. आता याला एक शेप द्यायला, एक व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा याला. जर आता असं वाटतंय ते स्ट्रेंजर थिंग्स सारखं वाटतंय मला ते. हो मित्रांनो, हे मी असं तयार केलं आहे. हे आपल्याला याच्यावरती चिटकवायचं आहे. कसं चिटकवायचं काही आयडिया येत नाही आहे. मला वाटतं फेविकॉल लावूया आणि मग चिटकवूया. पण त्याआधी आपल्याला खाली अशी मुळं दाखवायची आहेत जमिनीवरती. ह्या झाडाच्या अशी इथपर्यंत अशी मुळे आलेली असतात. तर त्यासाठी आपल्याला इथे आहे ना एक पुठ्ठा लावूया दोन्ही साईडला, म्हणजे आपण मुळं त्या पुठ्ठ्यावरती पसरवली जाते.
भाजण्याची पण एक पद्धत असते. त्या बुडबुडे कमी झाले पाहिजे. बुडबुडे कमी झाला की समजायचं चकली भाजली. उद्या परवापर्यंत होऊन जाईल. 24 पर्यंत होऊन जाईल सगळं. हो 24 पर्यंत होऊन जाईल. ट्राय माय बेस्ट. आज काय 22 आहे. 23 24 पर्यंत होऊन जाईल. तुला असं वाटत लांब असेल यात त्याच्यामध्ये असेल काय करतोय. रात्रीचा दिवस त्या दिवसाची रात्र करा. आता तेच करावं लागेल. त्याला असं उचल बघ कुठपर्यंत येतं. बघ कुठपर्यंत येतं. नाही असं आडवा धरा. आडवा बघ. अरे भरपूर मोठा झाला की है ना. आय थिंक किती बनवावं लागतील ना. बघ ना 1 4-5 तरी बनव. 4-5 बनवावे लागतील ना आपल्याला असे. हॅलो मस्त झालं रे. आता ह्याला पानं लावायची. समजा कुछ. ह्याला पेपर लावायचा किंवा पेपर न लावता याला डायरेक्ट कलर मारला ना चॉकलेटी काम तमाम. मधला गॅप भरून टाकलं म्हणजे त्याचं खोड प्रॉपर वाटलं पाहिजे. झाड प्रॉपर वाटलं पाहिजे. आणि आता खाली आपल्याला आता ह्याला अजून एक क्लिअर येणार वरती. या आई आल्यात आपल्याकडे डेकोरेशन बघण्यासाठी आणि सजेशन देण्यासाठी. बरं गाव आहे. आईचं म्हणणं आहे की झाडाला पाणी घाला झाड पटापट वाढेल. बनवलंय चकली आणि इकडे शंकरपाळ्या झाकून ठेवले. प्रयत्न चालला माझा बनवायचा पण ना रद्दी संपले माझ्याकडे. आणि बऱ्याच जणांना कॉल केला तर पत्रे काकीने मला थोडीशी रद्दी दिली होती. मग सांगितल्याप्रमाणे पतूच्या मम्मीला कॉल केला तर पतूच्या मम्मीकडे रद्दी आहे पण त्या सध्या घरी नाही आहेत. म्हटलं आता करायचं का. तर आपल्याला खालचा बेस बनवायचा होता खोडाचा. सो विचार झाला जर कागद जास्त हे केलं तर जास्त कागद लागतील. म्हणून मी एक असा प्लॅन करतो आहे. एक त्याला उतरता शेप दिला ना तर तो खोडाचा जो खालचा असा शेप असतो ना तो येऊन जाईल. त्यासाठी माझा हा प्लॅन चालला आहे. अगोदर मला सुचलं नाही नंतर ते पहिलं आपण जेव्हा केलं होतं ना झाड तेव्हा हा झाला असता असा. पण ते माझ्या पटकन असं लक्षात नाही आलं पटकन. बराच वेळ झाला खाली असं काहीतरी मी चावळा केला आहे. काय समजत नाही काय केलं आहे पण कुछ तो किया आहे. आणि ही आपली गँग आल्या तिकडे आपल्यासोबत. ही साई, तो शुभम, तो अक्षय आणि हा दिलीप. सो सगळे कॉन्टॅक्ट. ओ आईने इकडे गऱ्याचे लाडू बनवलेत. कुठे झाले पण गऱ्याचे लाडू ह्याच्यात आहेत का. इकडे हो हे सगळ्यांची चपाती भाजी. आज आईने गऱ्याचे लाडू चकल्या आणि शंकरपाळ्या बनवल्यात. एकदम टेस्टी डिलिशियस. खाऊन बघूया. श्री कृष्णा सारपण. आणि हे रव्याचे मोदक आहेत आई. सो टेस्ट करूया आपण. असं दिसतात व्हाईट व्हाईट एकदम. गुळ घातलाय का काय पडेल खाली. झाड भरपूर आहेत ना. हे मोदक खाल्ले की मला
आमच्या शुभमच्या आईची आठवण येते, कारण की त्या नेहमी पहिला मोदक बनवायच्या ना. लहानपणापासून आम्ही इथे असल्यामुळे आमचं एक घरचं नातं होतं आणि त्यामुळे त्या नेहमी जेव्हा मोदक बनवायच्या ना तांदळाचे किंवा संकष्टी बिंकष्टी असायचे तेव्हा त्या हमखास मला त्यातले 4-5 मोदक नेहमी साईडला काढून ठेवायचे. छान आहे. तर मंडळी आता आपलं सगळं काम झालेलं आहे ऑलमोस्ट. उद्या गणेश आल्यावरती काय होईल तेवढं होईल, पण माझ्या मते कंप्लीट झालं पाहिजे गणेश आल्यावरती. उद्याचा दिवस कसा पण करून आपल्याला पूर्ण झाड तयार करायचं. ओके, सो आता आपण एक काम करूया, आता आपण गुड नाईट बोलूया, कारण की रात्रीचे वाजलेत 11. आपल्याला पण पुन्हा हा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि उद्या अपलोड करायचा आहे. तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. मंडळी जसं दिसतं तसं नसतं, एकट्याला करणं खूप महागात पडतं. जाम मेहनत लागते एकटं करायचं म्हटलं तर. आवाज घुमतोय माझा, ॲक्च्युली अशी माझी आता कंडिशन झाली. आतून आवाज येतोय, असं घोगरा आवाज येतो. आज वाटतं एकट्याला आपण एकटं करू शकतो, पण नाही. 1-2-3 माणसांची गरज लागेलच तुम्हाला हे डेकोरेशन करताना. पण जर तुम्हाला एकटं करायचं असेल तर मॅक्झिमम 1 वीक 2 वीक आधीपासून स्टार्ट करा, तेव्हा तुम्ही एकटं बरंच काही करू शकता. आणि एक वेगळाच अनुभव येतो जो मला आज भेटला. एक वेगळीच मजा पण येते आणि ती धावपळ, ती गडबड कसं आपल्याला फास्ट करता येतील, त्यामुळे आपली एनर्जी वाढते. सो मंडळी आज 2 दिवस मी करतो आहे. फक्त एकच झाड होतं, ते पण अजून कंप्लीट नाही झालं. काल त्याचं स्ट्रक्चर बनवलं, त्यात एक अर्धी फांदी बनवली, ती आज मी फांदी कंप्लीट केली. आणि प्लस आज ते झाडा म्हणजे स्ट्रक्चर होतं, त्या झाडाला एक शेप दिला की ते प्रॉपर झाड दिसावं. उद्या फक्त जर कागद चिटकवून एक कलर मारायचा आणि ते झाड ऑलमोस्ट रेडी. आणि झालं तर उद्या बाणांचं पण आपण बघू आणि पारंब्या उद्या आणायचे आहेत. बरीच काम आहेत. उद्या कलर आणायचं आहे ठाण्याला जाऊन. उद्या गणेश येणार आहे, तर माझं मत असं आहे की गणेशला उद्या तिकडेच पिकअप करतो ठाणा स्टेशनला आणि तिकडनं मग बाकीच्या साहित्य घेऊन येतो जे लागणार आहे ते साहित्य, आणि मग कामाला आम्ही सुरुवात करतो. मी इथे एकटा करतो आहे, आई तिथे एकटी करते, ते बाबांचं काम बघत आहेत, तेही दोन्ही साईडला मदत करत आहेत. पण मी सहसा त्यांना माझ्या ह्याच्या कामात इन्व्हॉल्व नाही करत आहे, कारण की त्यांचं काम करतात प्लस आईला मदत करतात, त्यामुळे मी त्यांना माझ्या कामात इन्व्हॉल्व करत नाही आहे. जसं मला जमतं तसं मी करतो आहे. बघू उद्या गणेश आला तर ठीक आहे, नाही आला तर स्वतःहून करायचं आहे, पण जरा फास्टमध्ये, कारण की दिवस भरपूर कमी आहेत. सो मंडळी चला भेटूया. आता थोडंसं एडिटिंगला बसतो आहे, एडिटिंग करायची आहे. गणेशसोबत बोलतो आहे, गणेश